करूया नमन तला करूया नमन करूया नमन तला करूया लोककलेता मान तल करूया नमन लोककलेता मान तल करूया नमन
आठवेन मन माझ्या गोकुळी कृष्णाला आठवेन मन माझ्या गोकुळी कृष्णाला आठवेन मन माझ्या गोकुळी कृष्णाला नवे नवकंडाना त्याला करूया नमन नवे नवकंडाना त्याला करूया नमन लोककलेचा मान त्याला करूया नमन लोककलेचा मान त्याला करूया नमन ये वादन दहावेन मन दशवदनाला अकरावेन मन माझ्या मंडपी दिव्याला अकरावेन मन माझा मंडपी दिव्याला अकरावेन मन माझा मंडपी दिव्याला दहावेन मन दशवदनाला अकरावेन मन माझ्या मंडपी दिव्याला अकरावेन मन माझा मंडपी दिव्याला अकरावेन मन माझा मंडपी दिव्याला बाराव बैसला सभेला त्याला करूया नमन बाराव बैसला सभेला त्याला करूया नमन लोककलेचा मान त्याला करूया नमन लोककलेचा मान त्याला करूया नमन कोकण कोकण गलेत दादया पावन कोकण कोकण गलेत दादया पावन लोककलेचा मान त्याला करूया नमन लोककलेचा मान त्याला करूया नमन प्रथमन मी तो आदि गणाला प्रथमन मी तो आदि गणाला मंगल मूर्तीला गजानन यावे शुभ मंगला गजानन यावे शुभ मंगला गजानन यावे शुभ मंगला गजानन यावे शुभ मंगला गजानन यावे शुभ मंगला
पुष्पमाळा गणवाई तो मी तुला शिव पार्वतीच्या बाळा शुभ मंगल शिव पार्वतीच्या बाळा शुभ मंगल गजानन यावे 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 शुभ मंगल शिव शिव महादेव शिव शिव संसार जीवनी तू माझा चिंतामणी संसार जीवनी तू माझा चिंतामणी आराधना तुझी करते गोड मानुनी आराधना तुझी करते घ्यावी गोड मानुनी संसार जीवनी तू माझा चिंतामणी संसार जीवनी तू माझा चिंतामणी
गणनाथा प्रेम भावे मी पूजती प्रेम भावे मी पूजती माझ्या गणाती निसे
आज लाभला जीवा दान तुका दे वागे जाई दान तुका दे रसिक हो, आईच्या चरणी नमन देखील झालाय। आता आपल्या समोर एक पौराणिक असे चित्त थरारक असा
कंस कथा आपणा समोर सादर करतोय। एक पौराणिक जबरदस्त अशी कंस कथा आपणा समोर सादर करतोय। रसिक हो, या कंस कथेचं नाव आहे मयासुराचा पुत्र योमासुर। मयासुराचा पुत्र योमासुर दैत्याची कथा। रसिक हो, ही कथा आपल्या कानावरून गेली पाहिजे, म्हणून लक्ष असू द्या। एकदा कृष्ण वधासाठी सुराने पेटलेला मथुरे नगरचा राधा उग्रसेन याचा पुत्र कंस हा अत्यंत क्रूरवृत्तीचा असून त्याने कृष्णवधासाठी अत्यंत बलशाली आणि महाभयंकर असे एका पाठोपाठ एक असे राक्षस तळले। कृष्णापुढे काही टिकावं लागेना। अशा वेळी मयासुराचा पुत्र योमासुर, मयासुराचा पुत्र योमासुर दैत्याचा वध। मयासुराचा पुत्र योमासुर, मयासुराचा पुत्र योमासुर दैत्याची कथा। मथुर नगरचा राजा उग्रसेन त्याचा पुत्र कंस तो बाळ राजाचा लवी अनंतान, 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 राजाचा लवी अनंतान। शिवाई ठेवलं भाऱ्याला, शिवाई ठेवलं भाऱ्याला, शिवाई ठेवलं भाऱ्याला, शिवाई ठेवलं भाऱ्याला। तोट नाही धन
नारायण नारायण या त्याला ब्रह्मपुत्र नारायण म्हणतात. 3 ताळ सप्तपदाल गमन करत असताना मनामध्ये विचाराला जावं त्या मथुरे नगरामध्ये. मथुरे नगरचा राजा उग्रसेन हा गर्वाने फार उन्मत्त झालाय. त्याला 2 गोष्टी सांगून पाहतो, पुढे काय करायचं तो तोच ठरवेल. कोण आहे रे तिकडे? नारायण नारायण कामी गोष्टी आम्हाला तुम्ही ओळखलं नाही. नाही कदापि नाही. आम्ही आमच्या मार्गाशिवाय कोणालाही ओळखत नाही. नारायण नारायण कंसराज दरबारामध्ये आहेत का? हो आहेत ना. काय काम आहे तुझं? त्यांना जाऊन सांगा ब्रह्मपुत्र नारद तुमच्या भेटीसाठी आले. ठीक आहे. आशीर्वाद असो. घोषण नसून नारद असावा. जा आणि त्या दरबारी घेऊन या. नारायण नारायण तुला आमच्या महाराजांनी दरबारामध्ये बोलावलं आहे. चला तर मग. ठीक आहे. नारायण नारायण अरे राजा आता अस्वस्थ बरं का बरं बसला आहे? कोण नारदा? असे कसे गायने केले या माझ्या मथुरीने तुझे? नारायण नारायण अरे कंस राजा तुझ्यासाठी खूप आनंदाची बातमी घेऊन आलो. काय म्हणे? माझ्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आता सांग. सांग अशी कोणत्या आनंदाची बातमी घेऊन आला आहे? नारायण नारायण अरे कंस राजा देवकीच्या पोटी 8 रूप धारण करून आलेला श्रीकृष्ण भगवान या श्रीकृष्ण भगवानापासून तुझा मृत्यू काय म्हणे? देवकीच्या पोटी होणारा 8 याच्यापासून माझा वध नारदा हे कधीही शक्य नाही समजलं. नारायण नारायण अरे कंस राजा मी सांगितलेली गोष्ट सत्य आहे. काय म्हणे? काय म्हणे? मी सांगितलेली गोष्ट सत्य आहे. अरे नारदा अरे या कंसाची ताकद आणि या कंसाचा दरारा पाहून त्याचीच गरजेकडे आणि तू म्हणा त्या काळ्या कृष्णाने सांगितलंस हे कधीही शक्य नाही समजलं. नारायण नारायण अरे कंस राजा हे बघ मी तुला सांगायचं काम केलं आहे. पुढे काय करायचं ते तू ठरव. काय म्हणे हा ब्रह्मपुत्र विला सांगायचे काम केलं आहे. नारदा अरे माझ्या विश्वास हो नाही तर या कठीण तुझा वध करेल त्यात मात्र शंका नाही. अरे कंस राजा या ब्रह्मपुत्राला मारून तुला मिळणार तरी काय आहे? आम्ही आमच्या जाण्यास प्रारंभ करतो. गुरु नाम घ्या रे गुरु नाम घ्या रे गुरु नाम घ्या रे गुरु नाम घ्या रे जीवनाचा आधार जीवनाचा
आणि बलवानी आहे आणि तू अनेक प्रकारची माया रूपे धारण करू शकतोस हे मला ज्ञात आहे म्हणून सांगतो यमराजा तुझ्या वेळ फार मोठी कामगिरी संपवणार आहे महत्वाची कामगिरी आणि ती कोणती कोण यमराजा सांगतो ती कामगिरी कोण यमराजा आत्ताच नारद आकाशवाणी करून गेला आहे की त्या देवकीच्या पोटी होणारा कृष्ण याच्यापासून माझा वध होणार आहे आणि त्या वधाकरता तुला इथे आमंत्रित केलं आहे वाद कदापि शक्य नाही कोण यमासुरा अरे ही जर तू कामगिरी केलीस तर तुला अर्धराज्य बक्षीस दिलं नाही मग तर झालं ना अर्धराज्य बक्षीस हे कंसराजा दिलेलं वचन पार पाड आणि तुला सांगतो तू असाच गोकुळाचा आणि त्या कृष्ण आणि त्याच्या सामग्री आणि त्याची गाय वाचत तो प्रकार आला आणि त्या कृष्णाला जिवंत अथवा वेळेला माझ्यासमोर हजर कर एक कंसराजा त्या गोकुळ नगरीत जाऊन पहिले मायावी रूप वाघाचे घेतो नंतर पेंड्या सुधान आणि त्याच्या गाय गुरांचा सूर सांभाळायला त्या काळ्या कृष्णाला ठार मारतो अथवा तुझ्या समोर जिवंत हजर करतो मग ते झालं दे मला वचन दे
कोण कोण काळ कृष्ण हरामखोरा मला ओळखलात बरं माया चुराचा पुत्र यो मांसर म्हणतात हरामखोरा काळ्या कृष्णा तुझ्या काही गुरांचा सूट टमाटा लावला आहे आणि हे माझे रूप बरं ओळखलंस तू मथुरा नगरचा राजा उरसेन याने मला धाडलाय राजाची तयारी माझं एक रूप मारलं तरी माझे अनेक रूप आहेत पाहतोस काय
भगवान श्रीकृष्णाने मयासुराचा पुत्र योमासुर दैत्याचा वध केला आणि ती कंस कथा आपणा समोर समाप्त झालेली आहे. आता आपणा समोर गवळ्याची नार नटखट गवळ्याची नार नटखट गवळण आणि पहाटेच्या प्रहारी कोंबड्याने दिली भाग. आता आपणा समोर जबरदस्त असं कोंबडा नृत्य सादर होत आहे. कोंबडा नृत्य. हॅलो, तत्पूर्वी आलेले पारितोषिक गौरी टूर्स अँड ट्रॅव्हल्स याचकडून गणपतीच्या सीनसाठी 210 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच कैलासवासी गणपत सखाराम बेनारे यांच्या स्मरणार्थ कुमारी ममता अनंत बेनारे व कुमारी आरोही अनंत बेनारे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच मनोहर दादा बेनारे यांच्याकडून नारदांच्या भूमिकेसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच कैलासवासी नथुराम बलेकर आणि गंगाबाई बेनारे यांच्या स्मरणार्थ रणजित लक्ष्मण बेनारे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 152 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही शिवशाबू नमन मंडळ संगमेश्वर त्यांचे अत्यंत ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पहाट झाली राधा निघाली घागर डोईवर मंजुळ गाणी पक्षी गाती
समोर आता कोंबडा नृत्य देखील झाला आहे. आता आपला समोर येत आहे गवळाची नार नटखट गवळण. गवळाची नार नटखट गवळण. रवी किरणाची बाट जागली सोनेरी. रवी किरणाची बाट जागली सोनेरी. भांग देऊन कोंबडा सांगे जाऊया गे बाजारी. भांग देऊनी कोंबडा सांगे जाऊया गे बाजारी. चल तिघा चल चल
जणू काही इंद्राची अप्सरा. सांग ना माझं जलते. अगं हो जळते. काय झालं? अगं ही अगं पोरीनो कसं दिसतंय माझ्या कानातलं. घ्या कितीच कमी होती. आले नुसतं जलकुकड्या. अगं राधे ते सारं जाऊ दे. आपण थाट माट करून मथुरेच्या बाजूला जायचं खरं, पण कुणाला असं ठाऊक आहे का? मला ठाऊक बघ. अगं तुला. अगं शेजारची मावशी आहे बघ. अगं मग हाक मार भाऊ तिला. अगं ती जरी माझं पटतच नाही. अगं अगं राधे मग तू हाक मार भाऊ. मी ताक मारते मग. मार तर. मावशी अगे मावशी, मावशी अगे मावशी. अगं काय ग म्हटलं झालं पोरीनो? अगं आपल्या बाजारला जायचंय. बाजाराला जायचंय? हो. अगं पोरीनो उठले मी आताशी, पोरं माझी उपाशी, पण येते हा तुमच्या पंक्तीशी. आले आले हा. नार नवेली नगरे दारे, नार नवेली नगरे दारे, मावती वैमी सुंदर, मावती वैमी सुंदर, येते येते भेटीला मी न कर्यात, येते येते भेटीला मी न कर्यात, मला पाहून घ्या माझ्या थोऱ्यात.
बया 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 बया. अरे मेल्या, जीव काढलास की नाही? लग्नाचं नाचवायला आणलेस? खाली कशाला आता मुंडी टाकलेस? चाय पियायला लागलाय. लग्नाचं नाचवायला आणलंय वाटतंय. अगं बया 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 बया. अगं पोरीनो. अगं काय ग मावशी? अगं एवढा नट्टापटा करून चालला तरी कुठे? अगं मावशी, आम्ही साऱ्या गोरे मधुरच्या बाजूला चाललो. मथुरेच्या बाजारी? अगं होय. अगं पोरीनो, तुमचा विचार खूप चांगला आहे. पण अगं तू आवाज मारली आणि माझी आहे ना धांदळ झाली. अगं कसली झाली? अगं कसली काय कसली? अगं सकाळी उठले आणि जाऊन बसले. अगं मावशी, कुठे जाऊन बसली? आणि कशी काय बसली? कशाला बसली? कुठे जाऊन बसली? तेव्हा तो बाबा आहे ना तिच्या मांडीवर जाऊन बसली. अगं वेडे, सकाळी उठल्यावर काम असतात. ह्या पोरींना काय ना कवड्याच्या आहेत. सकाळी काम असतात की नाही बायकांना? होय की नाही? अगं मावशी, गारटले वाटतं. आवाजच नाहीये त्यांचा. हवा निघाली वाटतं. अगं पाऊस पडलाय. पाऊस पडलाय हो म्हणून त्या गारटल्या हो. त्या घामटल्या गारटले. गारटल्या त्या मला वाटलं घामटल्यात की काय. आम्हालाच गारटले. होय काय? हो. मग तू कशाला पुढे पुढे जातेस? पार्टनर्स बोललं काय ते? मला पुढे जायची सवय आहे. सवय आहे काय? अगं वेडे, सकाळी उठले म्हणजे काय काम असतात मला. अगं कसली मावशी? अगं कसली काय कसली? अगं सकाळी उठले म्हणजे काय कपडे धुवायला बसले मी. अगं असं म्हण ना, मग कपडे धुवायला बसले म्हणते. सकाळी उठली जाऊन बसली. अगं सकाळी उठल्या मग कपडे काय उभ्याने धुतात? उभ्याने धुतात का कपडे? अगं मावशी, आमच्यात तरी उभ्यानेच धुतात. मी पण बसून धुते. तू उभ्याने धुतीस? अगं मावशी. काय हा प्रकार? उभ्याने धुतात का कपडे? अगं मावशी, आमच्याकडे वॉशिंग मशीन आहे. वॉशिंग मशीन आहे? हो, कपडे धुवायची मशीन आहे मावशी. होय काय? म्हणून ते तुम्ही टाकलं की घर 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 करताय. होय का? अगं होय मावशी. अगं वेडे, माझे ना मी काम सर्व बसूनच करते. अगं तरी उशीर केला. मग अगं सकाळी उठले आणि जाऊन बसले कपडे धुवायला. अगं मग पुढे काय? मग आपलं घेतले कपडे मग धुत होते कचा 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 कचा. काय कसा कसा करतो तुझी? अगं कपडे धुत होते कचा कचा. कसा कसा? मग कसं ते गचार गचार असतं ते. घ्या तिचं वेगळंच. गच्चर गच्चर काय? अगं आम्ही म्हणू तर. होय काय? हो. अगं वेडे, अगं मी नवऱ्याचं माझा आहे ना धोतर धुत होते कचा 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 कचा. तेवढ्यात त्यांचं फाटलं का मग ते केवढं फाटलं? आणि कसं काय फाटलं? कशाला फाटलं? घ्या तिला आमच्या गव्हाचं फाटले होते बघायचे हौस आले. तू कशा जिभल्या चाटायला लागलीस? कधी नेहलेच काही फाटलेले बघायला? अगे मावशी, अजित बळकटे यांचं असं म्हणणं आहे की मावशीनं त्यांचं एक झापक झोपक नाव घ्यायचं मग, आणि नाव घेण्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक दिले. नाव आहे अजित. पप्पी दिली नाही म्हणून बसले मी रुसून. अहो अजितराव कुठे दिसत नाही. कुठे आहे? त्या बांधावर बसले की काय? पोचून द्यायचा तो बांध. पहिले या इकडे. आय लव्ह यू. हा पप्पी दिली नाही म्हणून बसले मी रुसून आणि अजितरावांचं नाव घेते मी नाकातला शेंबूड फुसून. अगे मावशी, अजित दादाचं नाव घेतल्या राकेश दादा आले. मग राकेश बेनारे यांच्याकडून सुद्धा मावशीनं नाव घेण्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. राकेश, आजच झालंय लग्न. लग्नाला होता बँडवाला. आजच झालंय लग्न. लग्नाला होता बँडवाला आणि राकेश रावांचं नाव घेते मैं झुकेगा नहीं साला. तसेच भूषणदादा चव्हाण यांचं देखील असं म्हणणं आहे की मावशीनं नाव घ्यायचंय. 101 रुपयाचं पारितोषिक दिले बघ मावशी. नाव आहे भूषण. डाळीत डाळ तुरेची डाळ. डाळीत डाळ तुरेची डाळ.
आणि भूषणरावांच्या मांडीवर खेळवेन मी 9 महिन्यातच बाळ. अगं मावशी, योगेश तुकाराम बेनारे यांचं असं म्हणणं आहे की मदन बेनारे हे या मंडपामध्ये बसलेले आहेत, पूजेच्या मंडपामध्ये बसलेले आहेत. तरी त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या गालावरून हात फिरवायचा आहे बघ मावशी. त्यासाठी तुला 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे.